नमस्कार मंडळी. तर आज आहे आरोचा वाढदिवस. तर आज आहे 11 मार्च आणि आरोचा वाढदिवस आहे. तर आरोचा वाढदिवस म्हणजे काहीतरी स्पेशल मेनू वगैरे तर बनवायलाच पाहिजे नाही का. मग मी आज बनवणार आहे मस्त असं फूड कस्टर्ड बनवणार आहे. तर आता सध्या तरी फक्त ग्रेप्स आणि चिकू वगैरे आहेत घरात आणि संध्याकाळी हे घेऊन येणार आहेत बाकीचे जे पण आहे. पण तरी जी तयारी वगैरे आहे ना ती मी पहिला करून ठेवणार आहे, कारण की आपण नंतर ते लगेच मिक्स करून खाऊ शकतो नाही का. तर आता मी दूध तापून ठेवलेलं आहे. तर चला आता कसं मी बनवणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आता सर्वात पहिला तर आपल्याकडे कस्टर्ड पावडर असणं खूप गरजेचं आहे. कस्टर्ड फूड आपल्याला बनवण्यासाठी, कस्टर्ड आपलं फ्रूट त्यासाठी नाही का. तर आपल्याला कस्टर्ड पावडर ही कुठेही सहज मिळू शकते बघा. तर मी 2 चम्मच इतकी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर आता मी पाणी मिक्स करत आहे त्यामध्ये, कारण की ना आपण डायरेक्ट दुधामध्ये टाकलो ना त्यात गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे ना पहिला तुम्ही दुधामध्ये मिक्स करून टाका किंवा पाण्यात मिक्स करून टाका, जसं जमेल तसं टाका. तर मी आता पाण्यात मिक्स करून टाकलेलं आहे आणि अर्धा लिटर दुधामध्ये मी फक्त 2 चम्मच टाकलेलं आहे, कारण की जास्त ही घट्ट ना छान नाही लागत. मला तरी नॉर्मलीच आवडतं, जास्त घट्ट आवडत नाही म्हणून मी 2च चम्मच टाकलेला आहे. तुम्हाला जरा जास्त घट्ट आवडत असेल फूड कस्टर्ड वगैरे खायला तर तुम्ही 2.5 ते 3 चम्मच टाकू शकता. आणि इथं बघू शकता आता दूध आपल्याला ना छान असं शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा आपलं दूध थोडं कमी होत आलं ना त्यावेळेस आपल्याला साखर टाकायची आहे. तर साखर सुद्धा तुम्ही जास्त टाकू नका, कारण की ना आपल्या फूडमध्ये ना नॅचरली गोडपणा असतोच, त्यामुळे ना थोडी कमीच टाका साखर. तर घरात तरी जास्त काही फ्रूट नव्हते, सध्या तरी फक्त ग्रेप्स होते, चिकू होते. त्यामुळे ना मग मी जेवढे फ्रूट आहेत तेच पहिला आता कट करून घेतलेले आहे, कारण की हे जे आपण फूड कस्टर्ड बनवतोय ना ते थंडमध्येच छान लागतं खायला. पण म्हणलं बेस तरी निदान बनवून ठेवावं, नंतर हे संध्याकाळी घेऊन येणारच आहेत फ्रूट, पण म्हणलं तोपर्यंत तयारी करून घ्यावं आणि जेवढे फ्रूट आहेत तेवढे मिक्स करून घेऊ. आणि सर्वात पहिलं तरी आता दूध आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकता जरा घट्टसर असं झालेलं आहे नॉर्मली, आणि बंद केलं ना ते अजून जरा छान असं घट्ट होऊन जातं बघा. आणि त्यानंतर मी ड्रायफ्रूट वगैरे कट करून घेतलेले आहेत. घरात काळे मनुके होते ते सुद्धा कट केलेले, म्हणजे मिक्स केले. आणि नंतर थोडं दूध थंड झाल्यानंतर आपल्याला खाली ठेवायचं आहे. त्यात आता चिकू, परत आपले ग्रेप्स आणि सब्जा बीज टाकलेले आहेत मी 2 चम्मच इतके. आणि आपलं जे दूध आहे ना ते मिक्स करायचं आहे आता त्यात चांगलं असं व्यवस्थित, आणि खायला सुद्धा खूप छान लागतं बघा. आता सब्जा ते तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही आवडत तर तुम्ही नाही टाकायचं. तर आता मला थोडे चिक्कू कमी वाटले म्हणून मी टाकून दिले, अजून एखादा चिक्कू मी कट करून टाकला त्यात. आणि दुपारच्या जेवणात काय बनवावं म्हणलं तर होते घरात आपलं हे डोश्याचं पीठ, आणि तुम्हाला मी गेल्या वेळेस दाखवलेलं बघा डोसा माझा म्हणजे बनवलेला वगैरे, आणि त्याची पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि इथं बघू शकता मस्त असं आपलं पीठ फॉर्मेट पण झालेलं आहे. आणि जेवढं छान फर्मेंट होतात ना तेवढे छान डोसे असू दे, उत्तप्पे, इडली, डोसा जे असेल ते सर्व छान होतात बघा. झालं त्यात आता थोडंसं मी पाणी मिक्स केलेलं आहे, त्याचबरोबर हळदी पावडर टाकली आहे, मीठ टाकलं चवीनुसार. आणि पोरं कसे मीठ चटणी मीठ आपलं मिरची वगैरे खात नाहीत, त्यामुळे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत नॉर्मली. आणि आपला जो रेग्युलरचा तवा आहे त्यावरच मी बनवत आहे, आणि त्या तव्यावरच खरंच खूप छान होतात बघा, काही पण असू दे. मग मी डोसा उत्तप्पा काय असेल ते मी तव्यावरच बनवते. तर आता मस्त थोडं तेल टाकलेलं आहे आणि त्याला छान असं पसरवून घेऊन पुन्हा एकदा त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे नॉर्मली, आणि त्याला झाकून ठेवायचं आहे 2 ते 5 मिनटं. आणि नंतर त्याला काढायचं आहे. आणि खालनं बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे झालेले आहेत, अजिबात चिपकत नाहीत बघा तव्याला, आणि एकदम मस्त होतात नाही का. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि पीठसुद्धा, आणि उन्हाळ्यामध्ये ना पीठ खूपच छान असं नाही का हे होत असतं फर्मेंट.
आणि आज तुम्हाला माझ्या आरोच्या वाढदिवसाचं मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण असं शेअर करणार आहे, सेलिब्रेशन वगैरे. आणि एकदम छोटंसं असं साधं सिंपल असं सेलिब्रेशन केलेलं, कारण की बघा पोरांना आवडच ते. आपण भलेही आळस करतो, नको नको कशाला नाही का, पण तरीही पोरांना आवड असते. जसं आपण आपल्या वाढदिवसाची वाट बघायचो, सेम तसंच पोरंही वाट बघतात त्यांच्या वाढदिवसाची. तर असो, तर आता सर्वात पहिलं तर मी आरोला आता डोसा खायला देत आहे, उत्तप्पा सॉरी. आणि त्याबरोबर त्याला सॉस दिलेला आहे खायला. आणि आरोला खूप आवडतो बघा, आणि त्याला तेच टेबलवर बसून दिलं खायला. कारण की खाली बसले ना व्यवस्थित खात नाही, एक कांदा त्या कोपऱ्यात एक कांदा त्या कोपऱ्यात असं करतात. त्यामुळे टेबलवर दिलं की निवांत बसून खातात आणि टेन्शनही नाही राहत मला पण नाही का. नाही तर तेच सारखं पायात येतात, घर पण तेवढंच घाण होतं. त्यामुळे मग असं दिलेलं सर्वात बेस्ट. मग नंतर मी पण बनवून खाल्ले. आणि संध्याकाळी मग ह्यांनी येताना ॲपल परत बनाना हे सर्व फ्रूट घेऊन आलेले येताना. आणि मग तेच मी मस्त असं आता मिक्स करून घेतलेले आहेत, बारीक बारीक कट केलेले. आणि मी फ्रीजमध्ये ठेवलेलं बघा, हे जे आपण बॅटर बनवलेलं ना ते फ्रीजमध्ये ठेवलेलं, कारण की थंडमध्येच खायला मज्जा येते बघा. आणि आता बघू शकता तुम्ही किती मस्त असं घट्ट झालेलं आहे. ते इतकं पण नाही झालं आहे, नॉर्मली मला जास्त आवडत नाही घट्ट. त्यानंतर ना आरोच्या आवडीची भाजी बनवलेली आज मी, बटाटा आणि पुरी. कारण की आरोला ना जेवणामध्ये पुरी भाजी वगैरे खूप आवडते. आणि मग त्याचा बड्डे म्हणलं तर त्याच्याच आवडीचं बनवावं म्हणलं आज. आणि त्याचबरोबर मस्त असा मसाले भात पण बनवलेला, पण मी व्हाईटवाला बनवलेला आपल्या बटाट्याच्या भाजीसोबत खायला. आणि तेवढंच छान पण लागतो बघा. तर झालेलं आता पीठ मी थोडंसंच मळलेलं, त्यात मस्त अशी कस्तुरी मेथी परत ओवा हे सर्व टाकून मी आज मळलेलं. आणि खरंच पुऱ्या ना एक नंबर झालेल्या, एकदम टम फुगलेल्या. आता एखादा दोन होत होता, कारण की माझं लक्ष अर्धा तिथं पुऱ्या लाटण्यामध्ये पण होतं नाही का. आणि नंतर जसे त्या पुऱ्या फुललेल्या होत्या ते तशाच होत्या नाही का, अजिबात चिपटल्या नाही, तेलसुद्धा जास्त पिलं नाही. कारण की हां त्यात मी ना थोडा रवा पण टाकलेला बरं का पीठ मळताना. रव्याने कसं आहे ना पीठ जरा घट्ट राहतं आणि छान होतात पुऱ्या पण. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तसं. आणि पोरांनाही आवडतं बघा असं खायला काहीतरी नवीन कधीतरी. तर चला आता माझ्या मस्त असे पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आणि बड्डे काही लय मोठा करायचा नव्हता आम्हाला, एकदम छोटा सेलिब्रेशन करायचं होतं. आणि मग बघू शकता आरोसाठी आणलेला छोटासा असा केक, तर आरव नावाचा बघू शकता तुम्ही. आणि खूप टेस्टी होता बरं का केक, आणि खायलासुद्धा तेवढाच मस्त होता. तर आरवने त्याच्या मित्रांना बोलवलेलं. आणि इथं बघू शकता ह्यांची मस्ती चाललेली आहे. आणि कुणाला मी काय जास्त काय बोलवलं नाही, कारण की मला काय जास्त मोठा करायचा नव्हता. आणि पोरांना काय तेवढाच केक कापला, त्याचे मित्र आले की तेवढाच आनंद होतो. उगाच ते 10 लोकांना बोलवा आणि करा म्हणून मी नाही केलं सध्या, कारण की नको होतं मला, नंतर ना करूया म्हणलं. आणि आता सध्या तरी छोटासा सेलिब्रेशन केलेला आम्ही. आणि आरोलाही तेवढ्यामध्ये भरपूर असा आनंद झाला. आणि कधी लहानाचा इतका मोठा झाला ना खरंच कळालंसुद्धा नाही माझा आरव. आणि खरंच खूप हुशार आहे माझा आरव, असाच मोठा होऊ दे, देवाने त्याला भरपूर अशी अक्कल देऊ दे. आणि कारण की इतका म्हणजे आगाऊपणा वागतो ना आरव कधी कधी खूपच. आणि कधी कधी इतका हुशारपणा वागतो ना सांगायला नको, मला सर्व गोष्टीत मदत करतो आरव. आणि खरंच खूप गुड बॉय आहे, खूप हुशार आहे, शाळेत पण खूपच छान आहे नाही का. शाळेत जातो, ट्युशनला जातो, सर्व अभ्यास करतो, इतकासा आहे जीव इतकासा आहे. पण अभ्यास इतका मोठा झाला आहे ना आता सध्या खूपच. आणि CBSE पॅटर्न माहीतच असेल तुम्हाला किती हार्ड असतो, आणि ते पण फर्स्टला इतका हार्ड आहे ना आता सध्या. असं वाटतं त्यांच्यासोबत आपणही शिकतोय काय काय असं झालेलं आहे. तर असो चला, आता आरवचा मस्त असं बड्डे सेलिब्रेट केला आम्ही. त्याच्या मित्रांना पण लावला टिक्का, त्याला पण लावला मस्त असं. आणि इथं बघा मी गाणे लावलेले बड्डेंचे, आणि तेच त्याचे मित्र डान्स करत होता खाली. आरू वगैरे होता तो पण डान्स करत होता. आणि त्याचा भाऊ त्याच्या खुर्चीपाशी बसलेला मस्त. आणि झालं आता ते एक तर ही ना एक अगरबत्ती आपलं जे आहे ना फुलझडी, ती लावायची म्हणजे ना खरंच लयच मोठा टास्क असतो. कारण की ना ते लावता लावता ना असं वाटतं आपल्या अंगावरच येतो का काय. आणि तसंच झालं माझ्यासोबत, पण मला पण लय भीती वाटते त्याची. बघा मी कशी डचकून साईडला झाली. तर चलो, पोरांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो बघा ह्या सर्व गोष्टींमध्ये. तर आता आरवला पण मी थोडा केक भरवला, त्याच्या मित्रांना पण भरवला, कारण की ते पण बारकेच आहेत नाही का. आणि त्यांच्यासोबत त्या पोरांनाही तेवढाच एन्जॉयमेंट होतो. तर दिला मी सर्वांनाच चारून. मग आरूच्या पप्पांनी पण आरवला मस्त असा केक भरवला.
तसं तर आम्ही विचार केला बाहेर जाऊया, पण म्हणलं नको बाहेर कशाला उगाच, आणि एकतर आता एवढं काहीच चांगलं नाही राहिलं, इतकं प्रदूषण वाढलं आहे सर्व गोष्टी. त्यापेक्षा म्हणलं आपल्या घरातच जेवढं होईल तेवढं करायचं, साधं सिंपल जसं होईल तसं. तर जेवणामध्ये बघू शकता मस्त अशी बटाट्याची भाजी, पुऱ्या, परत आपलं मसाले भात आणि परत आपला फूड कस्टर्ड बनवलेला मी तो पण, आणि सर्व मस्त असं एन्जॉय केला. आरवलासुद्धा खूप आवडलं जेवण. तर असेल चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू